आणि चंद्रपूरच्या नगरसेवकांना मातोश्रीनं समन्स बजावलंय। खासदार संजय राऊत यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। 1-2 दिवसात नगरसेवकांना बोलावलेला आहे असं राऊतांनी सांगितलंय। ठाकरे सेनेचे नगरसेवक भाजपसोबत गेल्यानं त्यांना समन्स बजावण्यात आलंय। काँग्रेसचं एकमत होत नव्हतं, त्यामुळे हे घडल्याचं देखील संजय राऊत यांनी बोलताना म्हटलेलं आहे। वरुण सरदेसाई हे सुपर उद्धव ठाकरे नाहीत, भाजपनं शिवसेना फोडली, त्यांच्यासोबत जाणार नाही। चंद्रपुरात जे झालं त्याची जबाबदारी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांवर आहे, ही सगळी वक्तव्य केली आहेत संजय राऊत यांनी। स्थानिक राजकारणामध्ये काय उलथापालथ झाली आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला, महापौर पद वगैरे दिलं। त्या संदर्भात स्वतः उद्धव ठाकरे लक्ष घालत आहेत। स्वतः कदाचित 1-2 दिवसात त्या लोकांना इथे मुंबईत पाचारण केलं जाईल आणि त्यानंतरची पुढली खबर मी तुम्हाला देईन। पण एक सांगतो, मी तुम्हाला माननीय उद्धवजींचं परत एकदा सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला मदत करण्याची भूमिका त्यांची नव्हती आणि आजही नाही। ज्या भारतीय जनता पक्षानं बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला, चिन्ह चोरायला मदत केली, अशा चोरांना पाठिंबा देऊन कुठेही सत्तेवर आणू नका, हे त्यांचे स्पष्ट आदेश चंद्रपूरसाठी होती। या उपर जर कोणी सुपर उद्धव ठाकरे झाले असतील तर मला माहित नाही। पण ते सुपर उद्धव ठाकरे वरुण सरदेसाई आहेत का? स्पेसिफिक प्रश्न आहे, ते सुपर उद्धव ठाकरे वरुण सरदेसाई आहेत का? कारण गिरे यांच्या प्रतिक्रियेत असं म्हणता आहे, मला गिरे संपर्कात होतो वरुण सरदेसाईंच्या, त्यांनी सांगितलं तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घ्या। वरुण सरदेसाई योग्य वाटेल तो निर्णय उद्धव ठाकरे आहेत का? नाही, उद्धव ठाकरे एकच आहेत। जसे बाळासाहेब ठाकरे एक, तसे उद्धव ठाकरे एक आहे। मी स्वतः उद्धव ठाकरेंचे आदेश मानतो। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्येही विजयाची हॅट्रिक साधत भाजप राज्यातला नंबर 1 पक्ष ठरला आणि या उलट महाविकास आघाडीला या निवडणुकीत मोठा पराभव पत्करावा लागला। या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे। पैशाच्या महापुराला निष्ठेची भिंत तोडता आली नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी महायुतीवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला। लोक आजही आपल्याकडे आशेनं पाहतायत। आज परिस्थिती प्रतिकूल असली तरी उद्याचा काळ हा आपलाच असेल। या निवडणुका तुम्ही धैर्यानं लढल्यात, हीच खरी ताकद आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले। खरोखर कमाल केलेली आहे। अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही हे यश मिळवलेलं आहे आणि मी आतमध्ये जे सांगत होतो की लोक आपल्याकडे बघतायत। एका ठिकाणी सगळं पैशाचा महापूर होता, पण इकडे त्या महापुराला सुद्धा आपल्या निष्ठेची भिंत फोडता आलेली नाहीये। त्याच्यामुळे उद्याचा काळ हा आपला असणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।